नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत करतो. मी आलो आहे आता सध्या गावी आणि आज एक व्हिडिओ बनवायला जातो आहे. ज्या शाळेमध्ये आम्ही पूर्ण शिकलो, म्हणजे ज्या शाळेमधून आम्ही जे शिक्षणाची सुरुवात केली, ती शाळा त्या टायमाला आम्हाला 1वी 4थीपर्यंत होती. आता ती सध्या कितीपर्यंत आहे? कितीपर्यंत? आता ती 7वीपर्यंत आहे. तीच आम्ही एक्सप्लोअर करायला चाललो आहे. त्या टायमात ती शाळा कशी होती, किती वर्ग होते वगैरे, आणि आता ती शाळेची कंडिशन काय आहे. म्हणजे आता त्यापैकी बऱ्यापैकी शाळेची कंडिशन आहे. तेच आता आपण शूटिंग करणार आहेत. आणि माझ्याबरोबर आज आहे, माझ्या बाजूला बसला आहे माझ्या भावाचा मुलगा विनीत. विनीत बोलतो, लय कंटाळा आला दादा, तो गावी कोण नाही राहिलं आहे, सर्व पोरं मुंबईला गेले, फक्त आम्ही दोघं राहिले, मी आणि करण. फक्त दोनच मुलं राहिलं. करण कुठे असेल घरी काय माहीत नाही. दिवसभर घरात बसून बसून लय व्हायचं. ठीक आहे, जाऊया आपण शाळेकडे, नंतर तिथेच शूट करूया. फायनली आपण आता शाळेजवळ आलो आहोत. हा आपल्या पुढच्या वाडीकडनं रोड येणार, मातगेवाडीकडून. हा रोड सरळ येतो आणि याच रोडनी आपण गावाच्या बाहेर जातो. आणि ही बाजूला दिसते ती आपली शाळा. ज्या शाळेत आम्ही आज शाळेत असताना 1ली ते 4थीपर्यंत शिकलो. पण ती आता शाळा किती 8वीपर्यंत 7वीपर्यंत झाली. जिल्हा परिषद रत्नागिरी, मुख्यमंत्री माझी शाळा, जिल्हा पूर्व प्राथमिक शाळा माणकी खुर्द, तालुका चिपळूण. चला तर आज जाऊया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला बाहेरून दाखवतो. ही शाळेची इमारत आहे पूर्ण, पण ती पहिली तशी नव्हती. आता पूर्ण एकदम डेकोरेशन वगैरे वगैरे. या शाळेचं नाव पण आलं आहे ना आता काहीतरी. 2 नंबरचं प्राईजला हे झालेलं आहे. ही सर्व शाळेतले शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने एवढं सर्व केलं जातं. त्याच्यामध्ये ग्रामस्थ तसेच शाळेचे शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. तुम्हाला दाखवतो. हे जे साईटला दिसतं आहे रंगमंच, ते पण सध्या नवीन आहे. समोर जी झाडे शाळा, त्याचं पण ते प्रधानमंत्रीच्या याच्यातून काम झालेलं आहे. आणि जे जुने 2 साईडला जे दिसतं थोडंफार, ते फक्त जुनी शाळा उरली आहे. चल जाऊया आपण थोडं आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया. फायनली शाळेच्या आवारात आलो आहे आतमध्ये. तुम्हाला दिसत असेल इथे हा ध्वजस्तंभ आहे, जिथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची झेंडा वंदन केलं जातं. आणि हा साईडला दिसतोय तो पूर्ण रंगमंच आहे. सध्या आता इथे रंगमंच एकदम भारी बनला आहे. त्याचप्रमाणे डेकोरेशन पण भारी, आणि जो बगीचा बनवला तो 1 नंबर बनवला आहे. एक नंबरचा बगीचा झालेला आहे. बघू शकता, शाळेचं रूपच जर मी वेगळं केलं आहे शिक्षक आणि ग्रामस्थांनी. तुम्ही बघू शकता. आता मी कला मंचावर उभा आहे आणि साईडचं गार्डन बघा पूर्ण व्यवस्थित. मला वाटतं हे काहीतरी प्राधान्य जास्त घाणेकर गुरुजी आणि त्यांच्या टीमला देऊ शकतो. घाणेकर गुरुजीत आहेत ना अजून. आता तुम्हाला दाखवतो. ही जी शाळेची बाजू आहे समोरची, इथून तर तिथपर्यंत, सरळच्या सरळ तिथपर्यंत लास्टपर्यंत, ही मी जेव्हा शाळेत होतो तेव्हाचीच आहे. आणि त्याच्यानंतर अशी एक आडवी आहे, म्हणजे आता हे समोर तुम्हाला घुमटासारखं दिसते ना, तशी ती शाळा नव्हती. मी 4थीपर्यंत होतो अशी आडवी होती, म्हणजे एल टाईप होती. आता ती नवीन झाली, कारण का इकडचे जे ग्रामस्थ आहेत घाणेकर म्हणून, त्यांची थोडी जमीन देऊन आणि ती शाळा वाढवून घेतलेली आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन, पुन्हा बघूया वरांड्यातून आपण जाऊया आतमध्ये. भिंतीवरची एकदम सुरेख अशी रंगरंगोटी केलेली आहे. हा मला दिसतोय हा 3रीचा वर्ग आहे. हे कार्यालय आहे, म्हणजे मुख्याध्यापक वगैरे वगैरे. इथे आपले भिंतीपत्र आहेत शाळेचे. त्याचप्रमाणे हे कार्यालय आहे. इथे लावण्यात येणारा सूचना फलक, झाडे जगवा झाडे जगवा. त्याच्यानंतर पुढे आलो की इथे काय सोहळा, कोणाचं काय बड्डे वगैरे वगैरे करायचं असेल तर त्यासाठी ही मस्त कल्पना केली आहे. त्याचप्रमाणे इथे फुलपाखराचं मस्त चित्र. इथे विचार, जे सकाळी लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतात, यासाठी सकाळी चांगले चांगले विचार किंवा बातम्या, काही झालं असेल नसेल वाईट वगैरे, त्याचं सर्व लिहिलं जातं.
त्यातूनही साप्ताहिक पंचांग, इथे हप्त्याचा पंचांग लिहिला जातो. सोमवार मंगळवार वगैरे ज्या दिवशी काय असेल तर, गुढीपाडवा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर हे ओपन सभागृह आहे, म्हणजे हा हॉल पूर्ण मोठा आहे, तुम्हाला दिसतो तिथे. त्याच्यानंतर हा 1ली ते 2रीचा वर्ग आहे. आता सांगू इच्छितो की मला वाटतं हे सभागृह आहे, तिथून मला वाटतं 2 वर्गाचं अंतर, म्हणजे आय मीन त्या अभिष्टचिंतन लिहिलं आहे तिथपर्यंत पूर्ण एकच हॉल आहे, मोठाच्या मोठा. आणि हा मी ज्या दिवशी ज्यापासून शाळेत होतो तेव्हापासूनच आहे. पुढे जाऊया. इकडे थोडा पण बगीचा बनवला आहे, नारळाची झाडं आहेत, पाटी आंबे वगैरे आहेत. इकडे मस्त अशी स्कूलचं डिझायनिंग एकदम भारी केलेलं आहे. भिंतीवर काही ना काही मनमोहक असे दृश्य आहेत. त्यामुळे मुलांच्या मनावर चांगले विचार कोरले जातात. त्याचप्रमाणे हा एका किल्ल्याचा फोटो काढलेला आहे, भिंतीवरच काढलेला आहे. वरती एरोप्लेन, दोन्ही साईडला 2 एरोप्लेन, परत इथे एक बास्केटबॉलचा नेट टेंट लावलेला आहे. त्याप्रमाणे साईडला आपण भारतमातेची जल्लोष करताना विद्यार्थी दिसत आहेत. काकी अगं यूट्यूबला टाकतो ना मी, म्हणून पुढे बघते. नाला हा एकच भेटला या जोडीला. त्याप्रमाणे ही शाळा नवीन झालेली आहे, त्या साईडला दाखवतो. शाळेच्या पाठी आंबा लागलेला आहे, फुल. बघतोय इथे, मला वाटतं आंब्याची फांद पडले. विनीत लहान मुलासारखा खेळू नको, तू लहान नाही आहेस, आता मोठा आलायस. शाळेतलं तुझं लास्टचं वर्ष आहे. किती टक्के भेटले तुला? 60% भेटले. पुढच्या वर्षी कोणत्या शाळेत जायचं आहे? आवडला. पारवंदा जायचं नाही का? ठीक आहे, बघूया. इकडे 2 वॉशरूम आहेत शाळेसाठी खास. इकडे एक आहे, इकडे एक दुसरं वॉशमन आहे. आणि मला आता काका बोलले की इथे हे पण आहे, कॅमेरे लावले. कुठे? हां, हे बघा, ही शाळेची बॅक साईड आहे पूर्ण. इकडून चिक्कूचं पण झाड आहे, मी दाखवतो. चिक्कूचं झाडावर लास्ट आम्हाला आलेलो तर चिक्कू एवढे लागलेले, बापरे, विचारू नका. हां, सर्वात मोठी गोष्ट राहायची आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे लहान मुलांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली असते. हे माझ्यासमोर दिसते ते हे चिक्कूचं झाड आहे, मोठं चिक्कू लागलेत बघा तुम्ही, पूर्णचे पूर्ण चिक्कू लागले. आता हे पिकणार कधी, खाणार कोण ते भगवानाला माहीत. हे बघा दिसतात ते चिक्कूच आहेत. त्या फांदी उभा किती लागले, मोठीच्या मोठं झाड होतं. लास्ट टायमाला ते छोटं होतं. आणि बघा इथे जे जेवण बनवलं जातं तेच ह्या लहान मुलांना सर्वांना सेव केलं जातं, सर्व केलं जातं. ही शाळेची बॅक साईड आहे. चला विनीत, आता काय करूया? कसं वाटलं पण तुला शाळेत जाऊन? या कुठल्या शाळेचं जास्त गुणगान गाऊ शकतोस? म्हणजे तुला आवडणारे सर कोणते होते, मॅडम कोणत्या होत्या? अच्छा, इकडे कोण आवडतं तुला? गाणेकर गुरुजी. का पण असं का वाटलं? एकच शिक्षक तुला चांगलं का वाटलं? कारण तुम्ही खरं शिकवले, हां, चांगले लिहायला, इंग्लिश वाचायला. अच्छा, म्हणजे तुला सर्व गोष्टीमध्ये प्रोत्साहन करतात असं म्हणायचं तुला, म्हणून तुला ते आवडतात. पण असं काय नसतं, सर्व शिक्षक कोणत्या ना कोणत्या परीनं चांगलं काम करतच असतात. पण त्याच्यामध्ये तू 1 नंबर देऊ शकतोस गाणेकर सरांना, आहे ना? पण असं तर नाही ना ते आपल्या सरनेमवालेच आहेत म्हणून तू असं म्हणतोस. पण मी पण भरपूर ऐकले, कारण की मी हल्ली गावी येत नाही जास्त. अच्छा, ते दिसणार नाहीत ना आपल्याला, आपल्यासाठी लागले. म्हणजे हां, लंगडीने तुमची टीम प्राईज मारलं होतं. किती? 38,000चं तुम्हाला हे भेटलं होतं, प्राईज भेटलं होतं. नंबर आहे. अच्छा,
तर ह्यासाठी सर्व प्रोत्साहन कोणी घाणे गुरुजी देतात तुम्हाला. ठीक आहे, तसा विनीत सांगतोय आणि तेवढं मी ऐकून पण आहे, कारण मी जरी गावी येत नसलो तरी पण विनीत सांगतो ती गोष्ट खरीच आहे. जेव्हापासून घाणे गुरुजी आले ते तेव्हापासून शाळेचा कायापालटच झाला आहे पूर्ण. त्यांनी सर्व गोष्टीत मुलांना आणि ग्रामस्थांच्या मदतीनं पूर्ण सहकार्य करून सर्वांनाच प्रोत्साहन दिले. आता मी दाखवल्याप्रमाणे शाळेची जी आता डिझायनिंग आहे, परत रंगरंगटी आहे किंवा डेकोरेशन आहे, गार्डन आहे, हे एक नंबर आहे. त्यामुळेच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेला म्हणजे जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा माडकी नंबर 1 की 2 आहे खुर्द, तिला 2 नंबर भेटला, म्हणजे जिल्ह्यातून 2 नंबर भेटला होता, जिल्हास्तरीय ना. पुन्हा एकदा मी शाळेचं पूर्ण दृश्य दाखवतो आणि व्हिडिओ भरपूर काय मोठा बनवत नाही, कारण शाळा बंद आहे. सर वगैरे असते तर आतमध्ये ट्रॉफ्या वगैरे लंगडीच्या वगैरे ट्रॉफ्या बघायला भेटल्या असत्या आपल्याला. त्याच्यानंतर मला आता काका भेटले, ते बोलत होते की कॅमेरे वगैरे लावलेत. तर मी काकांना बोललो कॅमेऱ्याला वेगळं काही शूट करत नाही किंवा काढत नाही आम्ही, ते शूटच करतो. कारण एवढं डिझायनिंग असेल तर शूट करणं गरजेचंच आहे. लोकांना पण माहीत पडायला पाहिजे आणि यूट्यूबच्या माध्यमातून सर्व गोष्टी लोकांना हल्ली कळतं की काय काय होतं, कुठल्या गावी काय चाललं आहे वगैरे लगेच कळतं. जास्त काय मोठा व्हिडिओ बनवत नाही. एवढं बोलून माझा हा ब्लॉग संपवण्याचा प्रयत्न करतो. जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेलच तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. फायनली मी माझा ब्लॉग संपवत आहे. याच शाळेमुळे आम्ही लिहायला वाचायला शिकलो आणि आता जाऊन एवढ्या वरच्या लेवलपर्यंत स्वतःचं पोट भरत आहोत. भारत माता की जय.